महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। कळमनुरीचे लोकप्रिय आमदार संतोष बांगर ठरले बेले परिवारासाठी देवदूत। आमदार संतोष बांगर हे नेहमीच आडल्या-नडल्या गोरगरीब जनतेची स्वखर्चातून मदत करून त्यांनी अनेकाला जीवनदान देण्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। आतापर्यंत कोणत्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी स्वतःच्या खिशातून कोणत्याच पेशंटसाठी खर्च केला असे दिसून येत नाही, पण संतोष बांगर आमदार नसतानाही त्यांनी सढळ हाताने पेशंटसाठीच नव्हे तर गोरगरिबांसाठी सुद्धा तळमळ चांगलीच पाहावयास मिळते ती त्यांनी टिकवून ठेवली। म्हणूनच त्यांना हिंगोली जिल्ह्यातील जनता देवदूत या नावाने ओळखते। डॉक्टर अखिल अग्रवाल यांच्या लक्ष्मी लाईफ केअर मधून आदिवासी समाजातील एका गरीब मुलाचा कॉल आमदार संतोष बांगर यांना आला। त्याने रडतच आपली आजी आतड्याच्या विकाराने त्रस्त असून पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे जायचे आहे व आमच्याकडे पैसे नाहीत या शब्दात आपली व्यथा मांडली। आमदार संतोष बांगर आपल्या व्यस्त कार्यक्रमातून दवाखान्याकडे धाव घेऊन मौजे खेरडावाडी येथील आदिवासी समाजाच्या त्रिवेणीबाई शेकुराव बेले या महिलेची आमदार बांगर यांनी भेट घेतली, तिला धीर दिला, डॉक्टरांशी चर्चा करून तिला पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथील रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेतला। त्यासाठी स्वखर्चाने रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली, तसेच त्यांना मदत म्हणून रोख रक्कमही दिली। यावेळी त्रिवेणीबाई यांच्या नातवाच्या डोळ्यातून अश्रू आले। मदत करीत असताना कधीही जातपात न पाहणारा महाराष्ट्राचे पहिले आमदार, हिंगोली जिल्ह्यातील एकमेव गोरगरिबांचा वाली म्हणजे आमदार संतोष बांगर। हिंगोली जिल्ह्यात एकीकडे जातीपातीचे राजकारण करून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारे, तसेच मी या जातीचा नेता, मी त्या जातीचा नेता आणि सगळी जात माझ्या मालकीची आहे अशा बढ्याया मारणारे पुढारी दिवसेंदिवस वाढत असताना जातीपातीच्या पलीकडे जाऊन मानवता हाच खरा धर्म मानून गोरगरिबांची तनमन धनाचे मदत करणारे हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार संतोष बांगर जातीपातीचे राजकारण करायला नेते आहेत। गोरगरिबांची स्वखर्चाने मदत करणारा कळमनुरीचा आमदार संतोष बांगर। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी परशुराम जाधव। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।